हॅलो. तर आज मी ना माझं गावाकडचं रुटीन शेअर करणार आहे. आता आम्ही लग्नाला गेलो होतो आणि आत्ताच आलो आणि फक्त जस्ट साड्या चेंज केल्यात आणि आत्ता लास्ट टाइम राहू आता टाइम होता आणि बऱ्याच दिवसाचं माझं चाललं होतं की अक्कासोबत हा व्हिडिओ काढायचा. अक्का म्हणजे माझ्या सासूबाई हा. तर यांच्यासोबत भरपूर दिवसाचा व्हिडिओ शेअर मला काढायचा होता आणि तो शेअर करायचा होता. तर व्हिडिओचं कारण काही असं स्पेशल नाही आहे. मी काय शेअर करणार आहे की आमचं डेली रुटीन. जसं आम्ही गावाला आलो ना, पुण्याला राहतो, 2-4 दिवस गावाला सुट्टीला येतो. तर आम्ही आल्यावरती काय करतो, आम्ही गावाला आलो सुट्टीला 2-4 दिवस, तर रुटीन शेअर काय आम्ही करतो इथं आल्यावरती ते रुटीन मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्यात अगोदर काय, आम्ही आलो ना गावाला की इथं आलो की आम्ही कंपल्सरी साडीच घालतो, है की नाही? इथं आलो की आम्ही कंपल्सरी साडीच घालतो, कारण म्हणजे आवडतं आम्हाला साडी घालायला. ड्रेस वगैरे आम्ही घालत नाही. त्यानंतर मग दिवस पूर्ण आम्ही सकाळी 5 वाजता उठतो. त्यावेळेस सासू सासरे दोघं पण म्हणजे झोपलेले असतात सगळे. आम्ही उठतो तेव्हा सगळे घरातले झोपले. आम्ही सुना फक्त दोघे जरी 5 वाजता उठतो आणि त्यानंतर अंगणात झाडू मारतो. सकाळी 5 वाजता उठतो, सगळं अंगण झाडून घेतो. आमचा तसा भरपूर आवाज आहे झाडायला. सगळं झाडून काढतो, त्यानंतर सगळीकडे सडा मारतो, दारामध्ये रांगोळी काढतो आणि तोपर्यंत हलकसं उजडलेलं असतं आणि हे सासू सासरे पण उठून जाते. मग ते दात घासते, तोपर्यंत आम्ही चहा मांडतो आणि त्यानंतर त्यांचं दात घासून झालं की आम्ही लगेच त्यांना चहा प्यायला देतो. चहा वगैरे झाला की लगेच 9 वाजता आम्ही नाश्ता बनवतो. त्यानंतर मग ते दोघं लगेच नाश्ता करतात, म्हणजे आम्ही सगळेच लगेच नाश्ता करतो आणि मग ते आंघोळे वगैरे करतो आणि आमच्या स्वयंपाकाला लागतो. खरंच आहे, अशी घरातलीच कामं चालते. दुपारपर्यंत आमची घरातलीच कामं चालतात. हा बरं आहे बाई. दुपारपर्यंत तर घरातलं काम आवरायला जातं. त्यानंतर घरातलं काम आवरलं ना की लगेच आम्ही सासूसोबत शेतात जातो आणि काय जे काम असेल ते थोडंफार करतो. म्हणजे जसं की कांदे काढायचं, खुरपायचं, गोड हा म्हणते ना, मग जे काही काम असेल ते करतो आम्ही 5-6 वाजेपर्यंत. शेत आमचं जवळच आहे, इथं घराला लागून लगेच आहे. त्यानंतर मग शेतातून आलं की संध्याकाळी लगेच परत चहा मांडायचा त्यांना. मग ते चहा पिते आणि ते त्यांच्या आरामामध्ये लगेच मालिका बघत बसते. अरे झोप ना बाबा. ते त्यांची मालिका बघत बसतात आणि आम्ही दोघी लगेच स्वयंपाकाला लागतो. एक तासामध्ये स्वयंपाक होऊन जातो. मग त्यांना सांगायचं की स्वयंपाक झालेला आहे, आता जेवण करून घ्या. मग ते नंतर जेवण करतात आणि ते त्यांचा आराम करतात, म्हणजे झोपून घेतात. आम्ही मग भांडे वगैरे करतो, बाकी सगळं आवडतं. मग आम्ही पण झोपायला लागतो. तर असं होतं आमचं रुटीन पूर्ण दिवसभराचं. गावाकडे आलेलं जास्त दिवस सुट्टीला येते, 4 दिवस होतो, पण मग आल्यावरती आम्ही असं भरपूर काम करू लागतो अक्काला, है की नाही अक्का? करू का बा? तर असं होतं आमचं पूर्ण दिवसभराचं रुटीन.